हाय फ्रेंड्स, पूजाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत उपवासाचे साबुदाणा अप्पे. ते कसे बनवायचे ते आपण बघूया. हे आपण घेतलं आहे 2 वाटी भिजवलेला साबुदाणा, त्यानंतर 1 वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट, उकडलेला बटाट्याचा किस, त्याच्यानंतर लिंबाचा रस आहे, 1 चमचा लिंबाचा रस, तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरं आणि मीठ. आता आपण हे 2 वाटी साबुदाणा घेतला होता, त्याच्यामध्ये आपण 1 वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट घालू. त्यानंतर आपण हा उकडलेला बटाटा आहे किसलेला, तो घालूया. त्यानंतर थोडं जिरं, आवश्यकतेनुसार जिरं, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ. हे आपण सेंधव मीठ यूज केलंय आणि 1 चमचा लिंबाचा रस आणि आपण थोडं लाल तिखट घालूया, अर्धा चमचा लाल तिखट. आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. हाताने पूर्ण एकजीव करून घेऊ आपण त्याला. आता आपण मिश्रण एकजीव करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता मिश्रण एकदम छान झालंय. आणि आता तोपर्यंत आपण आप्पे पात्र आपण प्रीहीट करायला ठेवलं होतं. आता ते थोडंसं हीट झालंय. आता आपण आप्पे बनवायला घेऊया. थोडंसं हाताला पाणी लावून त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आपण. असे छोटे छोटे गोळे बनवून आपण याच्यामध्ये ठेवूया. अशा प्रकारे आपण आप्पे बनवून घेऊ. अशा प्रकारे आपण सर्व आप्पे बनवून घेतले आहेत आणि ते आता आपण थोडंसं वाफेला ठेवूया. थोडे 5 मिनिटं वाफ येऊ द्या त्याला. आणि वरतून आपल्याला दिसेलच वाफ आल्यानंतर ते थोडं शिजलं तेव्हा आपण पुन्हा झाकण काढून आप्पे पलटून घेऊया. तुम्ही बघू शकता त्याला खूप छान प्रकारे वाफ आली आहे. 1-5 मिनिटं झाकण ठेवून आपण ते पुन्हा काढून घेऊ आणि सर्व आप्पे आपण पलटून घेऊया. एक एक करून सगळे आप्पे आपण पलटून घेतले. तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे ते शिजले जात आहेत. वाव, अशा प्रकारे एक एक आप्पे आपण पलटून घेतले. खूप इझी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. नेहमी आपण साबुदाणा खाऊन खाऊन कंटाळतो, त्यापेक्षा छान कमी तेलामध्ये आपण साबुदाणा आप्पे सुद्धा करू शकतो. तुम्ही बघू शकता त्याला खूप छान असा कलर आलाय आणि त्याला वरतून आपण आता थोडं ब्रशनी ऑइलनी त्याला ग्रीस करून घेऊया. त्याला खालच्या साईडने पण छान आपण शिजवून घेऊ. अशा प्रकारे आपले उपवासाचे गोल-मटोल साबुदाणा आप्पे तयार आहे. तुम्ही ते दह्यासोबत किंवा चटणीसोबत सर्व करू शकता. आणि माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी नवनवीन जेव्हा रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.